नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल MPSC सरळ सेवा गुरुवर. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 8 आणि 9 ऑगस्टला जिल्हा परिषद मित्रांनो जी भरती आहे त्या भरत्यांचे पेपर होणार आहेत, बरोबर का. टोटल 5 पदांचे मित्रांनो पेपर होणार आहेत ज्यांनी 2019 अंतर्गत अर्ज केले होते. तर आपण काय करणार आहोत, जे तुमचे प्रिव्हियस इयर मागच्या वर्षी ज्या प्रश्नपत्रिका आहेत, बरोबर का, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, या सर्व प्रश्नपत्रिका मित्रांनो विथ अँसर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सॉल्व्ह करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना याचा खूप फायदा होणार आहे. आता या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला कुठं मिळतील, तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग भरती गुरु, ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता आरोग्य विभाग भरती गुरु, इथं सर्व पेपर मित्रांनो मी टाकलेले आहेत, इथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. हे टेलिग्राम चॅनल आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या. मग आजचा जो पेपर आहे तो पेपर आहे बघा, आरोग्य विभाग 2017, आरोग्य विभाग भरती 2017चा गट ड चा हा पेपर आहे मित्रांनो. तर हा पूर्ण पेपर आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. आता गट ड चा पेपर आहे, याचा अर्थ इथं मित्रांनो 25-25-25-25 चा पॅटर्न इथं फॉलो झालेला आहे. तर पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी डॅश डॅश या ठिकाणी होते. चिखलदरा, तोरणमाळ, आंबोली, गडचिरोली. त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी होते ही आंबोली या ठिकाणी. मग इथं जर तुम्हाला विचारलं की भारतात सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी कुठे होते, भारतात सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी कुठे होते, तर भारतात सर्वात जास्त पर्जन्यवृष्टी जी आहे मित्रांनो ती होते मौसिमराम या ठिकाणी. कुठं होते, मौसिमराम या ठिकाणी. आणि हे जे मौसिमराम आहे मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये येतं, मौसिमराम हे ठिकाण याच्या अगोदर होतं चेरापुंजी. कोणतं होतं, चेरापुंजी, ठीक आहे, याच्या अगोदर. परंतु आता त्याची जागा घेतलेली आहे मौसिमरामनं. आणि मौसिमराम हे जे ठिकाण आहे मित्रांनो हे येतं मेघालय या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये येतं, मेघालय या राज्यामध्ये. चेरापुंजी सुद्धा मेघालयमध्ये येतं. सो भारतात सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, मौसिमराम या ठिकाणी. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली या ठिकाणी. आणि आंबोली येतं मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, सिंधुदुर्ग, लक्षात ठेवा. सो याचं करेक्ट आन्सर आहे आंबोली. पुढे जाऊया, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली, तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे बघा 1 मे 1960 या दिवशी. कधी झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती, 1 मे 1960 या दिवशी, ठीक आहे. या दिवशी आपण 1 मेला महाराष्ट्र दिन सुद्धा असतो, बरोबर का, महाराष्ट्र दिन आहे. किंवा जागतिक कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो, जागतिक कामगार दिवस, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हा जो 1 मे आहे तो महाराष्ट्र दिन आहे. आणि तुम्हाला जर विचारलं द्विभाषिक राज्याची स्थापना कधी झाली होती, द्विभाषिक राज्य, तर द्विभाषिक राज्याची स्थापना होती 1 नोव्हेंबर 1956, लक्षात असू द्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर डॅश डॅश रुपये मिळतील. तर मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर 1 लाख रुपये मित्रांनो मिळतात. 550 किलोग्राम इज इक्वल टू किती क्विंटल होईल, तर 550 किलोग्राम इज इक्वल टू होतं 5.5 क्विंटल, ठीक आहे. कारण 100 kg म्हणजे 1 क्विंटल, 100 kg म्हणजे 1 क्विंटल, बरोबर का. सो इथं विचारलेलं आहे आपल्याला 550 kg, 550 kg इज इक्वल टू 5.5 क्विंटल. एकदम सोपा प्रश्न होता. पुढे जाऊया 5व्या प्रश्नाकडं. आपल्याला इथं एक पदावली दिलेली आहे, ती पदावली आपल्याला सॉल्व्ह करायची मित्रांनो. तर आपण काय करूया, इथं तुम्ही बघू शकता 16 + 4 आपल्याला दिलेले आहेत, गुणिला 5 भागीला 4 - 3, बरोबर. आता कंच भागू बेव, आधी काय करूया आपण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. 16 आणि 4 20, सो इथं आले 20, बरोबर, गुणिला 5 भागीला, आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया आपण, 4तून 3 गेला 1, बरोबर. आता भागाकार गुणाकार, बरोबर का, आधी काय होत असतं, भागाकार होत असतो मग गुणाकार. कंच भागू बेव, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी, ठीक आहे. सो कंस आधी सॉल्व्ह करायचा, मग आता भागाकार आलेला आहे. सो 5 भागीला 1 5च होतं. सो इथं काय होईल 20 गुणिला 5. आता गुणाकार, तर गुणाकार इथं आहे 20 पंच 100. कंच भागू बेव, लक्षात ठेवा, याचं करेक्ट आन्सर आहे बघा 100.
त्यानंतर पुढे जाऊया. 300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. उरलेल्या फुलांच्या 15 माळा तयार करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावी लागतील? तर 300 फुलापैकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. 15 फुलांच्या 8 माळा. ठीक आहे. सो 15 गुणिला 8. 15 गुणिला 8 किती होतं मित्रांनो? 15 8 20 असते. सो 120 फुले. बरोबर. आणि इकडे 320. सो 320 पैकी 120 गेले, खाली किती फुले उरले? 180 फुले उरली. बरोबर का? सो या 180 फुलांची 15 माळा तयार करायच्या. सो 180 भागीला 15. हा जर तुम्ही भाग दिला मित्रांनो तर 12चा भाग जातो. 15 1 15, खाली उरले 3 0, 15 2 30. बरोबर का? सो इथं उरलं 0. सो किती फुले घ्यावी लागतील एका माळेमध्ये? 12 फुले घ्यावी लागतील. ठीक आहे. कारण 180 फुलं होती, 15 माळा बनवायचा. 180 भागिले 15 म्हणजे एका माळेत 12 फुलं. 5294 या संख्येतील दुसऱ्या अंकाच्या दर्शनी किमतीचा व चौथ्या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? काय अंक दिलाय? 5294. याच्यामधलं दुसऱ्या अंकाची दर्शनी किंमत. बरोबर का? कोणता अंक? दुसरा अंक. आता हा जो दुसरा अंक आहे याच्या दर्शनी किंमत किती? याची 2च आहे. दिसणारी आपल्याला दर्शनी, तर ही दर्शनी किंमत याची किती आहे? 2च आहे. आणि चौथ्या अंकाच्या स्थानिक किमतीचा फरक. चौथा अंक एकक स्थानी, म्हणजे चौथ्याची स्थानिक किंमत 4च येणार आहे. एकक स्थानी आहे स्थानिक किंमत. याचा करायचा आपल्याला गुणाकार. 2 गुणिला 4. 2 गुणिला 4 8. सो तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढे जाऊया. याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर फ्री क्लासेस करत नसाल माझे, तर रोज अनअकॅडमी ॲपवर आपला फ्री क्लास असतो दुपारी 3 वाजता आरोग्य विभाग भरतीचा, ज्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न आपण घेत असतो, कधी मराठी इंग्लिश पूर्ण पेपर सुद्धा घेत असतो. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्यावर मला मेसेज करा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जो आरोग्य विभाग भरतीचा त्याच्यावर ऍड करून घेईल. रोज तुम्ही माझे क्लास मोफत बघू शकता अनअकॅडमी ॲपवर. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर स्कर्वी हा जो आजार आहे मित्रांनो, हा होत असतो बघा क जीवनसत्वाच्या अभावामुळे. विटॅमिन सी. कोणता? विटॅमिन सी. ठीक आहे. अ जीवनसत्वाचा अभाव जर झाला तर रातांधळेपणा होतो. काय होतो? रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस होते. विटॅमिन ड चा जर अभाव झाला तर मूळदूस किंवा अस्थिमृदुता हा आजार होतो. अस्थिमृदुता. विटॅमिन बी च्या डेफिशियन्सीमुळे बेरी हा आजार होतो. ठीक आहे. किंवा पेलाग्रा. विटॅमिन बी चे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे वेगवेगळे आजार आहेत. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा विटॅमिन सी. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा डॅश डॅश यांना सादर करतो. तर जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष मित्रांनो तो आपला राजीनामा देत असतो विभागीय आयुक्तांना. मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख येथे सापडतात. तर मराठीतील जे सर्वात प्राचीन शिलालेख आहेत मित्रांनो ते श्रवणबेळगोळ या ठिकाणी सापडतात. रामाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. तर रामाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग आहे मित्रांनो कर्मणी प्रयोग. कसं बघा? रामाने राजवाडा बांधला. बरोबर का? काय आहे? रामाने राजवाडा बांधला. आता आपण काय करूया? कर्ता बदलूया. ठीक आहे. जसं बघा पूजाने राजवाडा बांधला किंवा त्याने राजवाडा बांधला. तर तुम्ही जर इथं बघितलं मित्रांनो, तुम्ही कर्ता बदलला बघा, इथं कर्ता बदलला परंतु क्रियापद बदललं नाही. परंतु जेव्हा आपण कर्म बदलूया, आता बघा पूजाने घर बांधला, पूजाने घर बांधला किंवा त्याने घर बांधला. तर लक्षात घ्या जेव्हा आपण कर्म बदलतोय, ठीक आहे, राजवाड्याच्या जागी घर घेतोय तेव्हा कर्ता आपल्याला बदलावा लागतो. इथं काय? पूजाने घर बांधले. काय यायला पाहिजे? बांधले. किंवा त्याने घर बांधले. बरोबर का? सो आपल्याला इथं क्रियापद बदलावं लागतंय कर्म बदलल्यानंतर. सो हा प्रयोग कोणता आहे? कर्मणी. जर कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलावं लागलं असतं तर तो कर्तरी प्रयोग झाला असता. दिशांचा वापर कशासाठी होतो? तर दिशांचा जो वापर आहे मित्रांनो तो स्थान निश्चित करण्यासाठी होत असतो. जसं तुम्हाला याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जीपीएस तुम्हाला माहित असेल, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, याचा वापर तुम्ही केला असेल. ग्लोबल
पोझिशनिंग सिस्टम. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ असे प्रिव्हियस इयर पेपरचे तुमच्यासाठी घेऊन येता येईल. मनाचे श्लोक कोणी रचले? तर मनाचे श्लोक रचले बघा श्री रामदास यांनी. खालीलपैकी कशास हिरवे सोने असे म्हणतात? खालीलपैकी कशाला हिरवे सोने असे म्हणतात? तर चहा याला हिरवे सोने म्हणतात. लक्षात ठेवा, चहा उत्पादनात आसाम राज्याचा पहिला क्रमांक लागतो. कोणतं राज्य? आसाम राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर म्हटलं कॉफी, तर कॉफी उत्पादनात कर्नाटक हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. कोणतं राज्य? कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. 10 रुपयात 50 पैशाची किती नाणी येतील? 10 रुपयात 50 पैशाची किती नाणी येतील? तर बघा, 1 रुपयामध्ये 50 पैशाची 2 नाणी येतील. किती नाणी? 2 नाणी. बरोबर. सो 10 रुपयात किती येणार आहे? 2 × 10 20 नाणी. किती नाणी येणार आहेत? 20 नाणी. डॅश द डॅश व डॅश द डॅश हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा श्वसन व ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. हवेत ऑक्सिजन आहे मित्रांनो 21%, नायट्रोजन आहे 78%. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता हवेचा घटक नाही? खालीलपैकी कोणता हवेचा घटक नाही? तर सल्फर हा हवेचा घटक नाही. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड हे हवेचे घटक आहेत. दिलेल्या पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर योग्य विरुद्धार्थी शब्द आहे बघा नफा तोटा, प्रॉफिट लॉस. असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही? असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही? तर रांगोळी जी तुम्ही यूज करता तुमच्या घरासमोर काढण्यासाठी ती पाण्यात विरघळत नाही. तुम्ही टाकून बघा पाण्यामध्ये. सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखला जातो? तर सह्याद्री पर्वत पश्चिम घाट या नावाने ओळखला जातो. असाच मित्रांनो तुमचा महाराष्ट्राचा पठार आहे. तर हा जो तुमचा महाराष्ट्राचा पठार आहे हा डेक्कन प्लाटू, लक्षात घ्या, डेक्कन प्लाटू दख्खनचे पठार म्हणून सुद्धा ओळखला जातो. डेक्कन प्लाटू दख्खनचे पठार लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. गढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? तर गढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसण्यासाठी तुरटी यूज केली जाते मित्रांनो. काय? तुरटी. मोड आलेल्या कडधान्यात डॅश डॅश जीवनसत्व असतं. तर मोड आलेल्या कडधान्यात ब जीवनसत्व हे जास्त प्रमाणात असतं. चल साध्यांचे एकूण किती प्रकार पडतात? तर चल सांधे आहेत मित्रांनो, त्याचे एकूण प्रकार पडतात बघा 3. किती प्रकार पडतात मित्रांनो? सॉरी, उत्तर आपलं चुकलेलं आहे. याचे प्रकार पडतात बघा 4. किती प्रकार पडतात? याचे 4 प्रकार पडतात. लक्षात ठेवा, चल सांध्याचे 4 प्रकार पडतात. कोणकोणते? तर एक आहे बघा बिजागिरीचा सांधा, त्याच्यानंतर उखळीचा सांधा, बिजागिरीचा सांधा, उखळीचा सांधा, सरकता सांधा आणि त्यानंतर बघा खिळीचा सांधा. ठीक आहे. तर हे 4 मित्रांनो याचे प्रकार पडतात. सो उत्तर यायला पाहिजे 4. पुढे जाऊया. पावनखिंडीचे पूर्वीचे नाव काय होते? तर पावनखिंडीचे पूर्वीचे नाव होते मित्रांनो घोडखिंड. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते विश्वास, एकता, बलिदान. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली घोषणा दिली होती बघा तुमचे जे आहेत सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ची घोषणा दिली होती. या व्यतिरिक्त तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, ही घोषणा सुद्धा त्यांनीच केलेली आहे. लक्षात ठेवा, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. पुढील मालिकेत शेवटची संख्या कोणती येईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता फरक जर तुम्ही बघितला 6 आणि 11 मध्ये तर 5चा आहे, 11 21 मध्ये 10चा फरक आहे, 21 41 मध्ये 20चा फरक आहे. याच्या अर्थ इथं दुप्पट होत चाललेलं आहे. 5 ची दुप्पट 10, 10 ची दुप्पट 20, सो इथे येईल 20 ची दुप्पट 40 आणि 41 मध्ये तुम्ही काय करसाल
40 ऍड करसाल. सो 41 आणि 40 81. ऑप्शन नंबर 3. ओके, पुढे जाऊया. हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे काय? तर हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती असते. पुढील स्वरसंधीमध्ये तयार होणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. महा प्लस ऋषी, महान ऋषी, महाऋषी, महर्षी की महाऋषी? तर महा प्लस ऋषी होतं महर्षी. हत्ती रोग कशामुळे होतो? तर हत्ती रोग होत असतो बघा डास चावल्यामुळे, क्युलेक्स. ठीक आहे, डास चावल्यामुळे क्युलेक्स पासून होतो. हत्ती रोगामध्ये काय होतात? पाय सुजतात. काय होतात? पाय सुजतात. दोन भावांच्या आजच्या वयातील अंतर 4 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होते. तर लहान भावाचे आजचे वय किती? तर लहान भावाचे आजचे वय किती? आपण काय करूया, छोट्या भावाचं जे वय आहे ते x पकडूया, बरोबर का? सो छोट्या भावाचं जर वय आपण x पकडलं तर जो मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावाचं वय राहील x+4. कारण काय आहे, यांच्यामध्ये 4 वर्षाचं अंतर आहे, बरोबर. 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. तर आता 5 वर्षापूर्वी आपण जर घेतलं तर हे होतं x-5 आणि हे होतात x+4 - 5 म्हणजेच x-1. हे झाले 5 वर्षापूर्वीचे त्यांचे वय, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, गुणोत्तर 5:7 होते. सो आपण काय करूया, x-5 अपॉन x-1 इज इक्वल टू 5/7. हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 7x - 35 इज इक्वल टू 5x - 5. सो 7x - 5x इज इक्वल टू -5 + 35. 7x - 5x होतात 2x आणि -5 + 35 होतात 30. सो x इज इक्वल टू 15. आणि आपल्याला लहान भावाचंच वय विचारलं होतं आणि लहान भावाला आपण x कन्सिडर केलं होतं. सो आन्सर येईल 15 वर्ष. पुढे जाऊया. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान सक्तीचे करणारे पहिले राज्य कोणते बनले? तर हे आहे बघा गुजरात राज्य. सचिन तेंडुलकरला खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर सचिन तेंडुलकरला पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर 2014 साली सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता आणि सर्वात यंग व्यक्ती तो ठरला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेला आणि पहिला भारतीय क्रीडापटू सुद्धा, पहिला भारतीय क्रीडापटू स्पोर्ट्स पर्सन सुद्धा सचिन तेंडुलकर हा बनला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. केदारनाथ हे ठिकाण डॅश 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 नदीच्या काठावर आहे. तर केदारनाथ ठिकाण हे मंदाकिनी या नदीच्या काठावर आहे. कुठे येतं केदारनाथ? तर केदारनाथ येतं उत्तराखंडमध्ये. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विपुलता. मोठ्या प्रमाणात, टंचाई म्हणजे कमी प्रमाणात. खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही? तर कृदंत हा क्रियापदाचा प्रकार नाही. संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, शक्य क्रियापद हे क्रियापदाचे प्रकार आहेत. शिवरायांच्या हेर खात्याच्या प्रमुख डॅश 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 होता. तर शिवरायांच्या हेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याच्या प्रमुखाला काय म्हणत असत? तर शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याच्या प्रमुखाला सरनौबत म्हणून ओळखल्या जात असे. गोदावरी नदीवरील प्रमुख धरण खालीलपैकी कोणते आहे? तर गोदावरी नदीवरील प्रमुख धरण आहे जायकवाडी, ज्यालाच आपण नाथसागर म्हणून सुद्धा ओळखतो. नाथसागर. सत्यमेव जयते हे राजमुद्रेखालील वाक्य कोणत्या उपनिषदातील आहे? तर सत्यमेव जयते हे राजमुद्रेखालील जे वाक्य आहे ते मुंडकोपनिषद या उपनिषदातील आहे. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागाला काय म्हणतात? तर त्याला आखात असे म्हणतात. जसं मन्नारचा आखात भारत आणि श्रीलंकेमध्ये आहे, इंडिया अँड श्रीलंका. मन्नारचे आखात जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागाला. विभक्तीचे प्रकार किती? तर विभक्तीचे 8 प्रकार आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी, षष्ठी आणि शेवटचं संबोधन, बरोबर का? सो विभक्तीचे किती प्रकार आहेत? 8 प्रकार आहेत. जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? जे आणि ते इथं आलेलं आहे. सो हे वाक्य आहे बघा मिश्र वाक्य. कोंडमारा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर कोंडमारा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे बघा निरुपाय होणे. एकमत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर एकमत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुमत. एकमत, दुमत. मागून जन्मलेला या शब्दाचा समूहदर्शक शब्द ओळखा. मागून जन्मलेला म्हणजे अनुज असतो. ठीक आहे, मागून जन्मलेला अनुज.
जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जातो. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, यालाच म्हणतो आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. याची निवड होत असते बघा UPSC मधून. कुठून होते? UPSC मधून. ग्रामगीता ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत? तर ग्रामगीता ग्रंथाचे ग्रंथकार आहेत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले? त्याचं करेक्ट आन्सर आहे तोरणा. एक चौरस भूखंडाची परिमिती 35 मीटर आहे. त्याच्या कडेने 3 पदरी तारेची कुंपण घालायची असून 5 मीटर लांबीचे गेट ठेवायचे आहे, तर किती मीटर लांबीचा तार लागेल असा आपला हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, हा चौरस भूखंड आहे बघा, परिमिती याची 35 मीटर आहे. किती मीटर आहे? 35 मीटर. 3 पदरी तारेची कुंपण घालायचे. किती पदर? 1 पदर, 2 पदर आणि 3 पदर. बर, सो पहिले तर काय करू आपण, 35 गुणिला 3 टोटल आपले लांबी काढून घेऊ. ठीक आहे, तर ते तार लागणारे आपल्याला 35 त्रिक होतात मित्रांनो 105. बर, 105 मीटरची आपल्याला सध्या लागेल. नंतर काय म्हणतो, 5 मीटर लांबीचे गेट. आता इथं जर तुम्ही 5 मीटर लांबीचे गेट घेतले तर ते इथंही आणि हे म्हणजे हे पूर्ण ते व्यापून टाकेल. याचाच अर्थ 5 5 5 बरोबर का? 5 गुणिला 3 15 मीटर तार आपल्याला कमी लागणार आहे, कारण तिथं गेट आलं. तिन्ही पदरामध्ये आपल्याला 5 5 5 म्हणजे 15 मीटर कमी. सो टोटल तार तुम्हाला लागणार आहे बघा 90 मीटर. चलो पुढे जाऊया. वर्तुळाची लांबी म्हणजेच डॅश 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 होय, तर वर्तुळाच्या लांबीलाच म्हणतात परिघ. 6000 गुणिला 95 इथं आपल्याला करायचंय, तर सोपं करून टाकसाल. 95 गुणिला 6 करा, 3 शून्य मांडून टाका. 6 पंच 30 शून्य चाले 3 नमसक 54 आणि 3 57 आणि 3 शून्य मांडून टाका. सो किती इले युनिट 10 100 1000 10,000 लाख 5,70,000. ऑप्शन नंबर 3 5,70,000. इष्टिका चित्तीला किती कडा असतात? तर इष्टिका चित्तीला 12 कडा असतात. खालील शब्दगटातील नाम आपल्याला ओळखायचं आहे, तर याच्यातलं नाम आहे मित्रांनो समुद्र, सामान्य नाम आहे. मोहरा या नामाचे वचन बदलायचं आहे. मोहरा, तर याचं वचन जर तुम्ही बदललं तर ते होतं मोहर, कारण मोहर हे काय आहे मित्रांनो एक वचन आहे आणि मोहरा काय आहेत अनेक वचन आहे. ठीक आहे, सो मोहरा मोहर किंवा मोहर मोहरा. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले? त्याचं करेक्ट आन्सर आहे तानाजी मालुसरे. चंद्र हा पृथ्वीचा काय आहे? तर चंद्र हा पृथ्वीचा काय आहे मित्रांनो उपग्रह आहे. इग्लू या प्रकारची घरे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर इग्लू या प्रकारची घरे टुंड्रा प्रदेशात आढळतात. सर्वात जास्त साखर कारखाने असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर सर्वात जास्त साखर कारखाने असणारा महाराष्ट्रातील जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर. ठीक आहे, आता जर तुम्हाला विचारलं तर आता सर्वात जास्त कारखाने असणारा जिल्हा आहे सोलापूर. ठीक आहे, त्यावेळेस होता अहमदनगर. खालीलपैकी पाण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक संज्ञा कोणती? तसंही बघा इथं ऑप्शन मध्ये सोलापूर नाही, त्याच्यामुळे नगरच तुम्हाला चूज करणं होता. लक्षात घ्या. खालीलपैकी पाण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक संज्ञा कोणती? तर पाण्यासाठी वापरण्यात येणारी रासायनिक संज्ञा बघा H2O. खालीलपैकी कोणती यंत्रणा ही स्थानिक स्वराज्य संस्था नाही? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा शैक्षणिक संस्था. शैक्षणिक संस्था या स्थानिक स्वराज्य संस्था नाहीत. 105 या संख्येच्या विभाजनापैकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 105 च्या विभाजनापैकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? बरोबर का? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा मित्रांनो 7. ठीक आहे, आपल्याला विचारलेलं आहे मूळ संख्या प्राईम नंबर. बरोबर का? आता याचं जर तुम्ही विभाजन बघितलं 105चं, तर ते विभाजन होतं बघा 7 21 35 105. या सर्वांनी काय जातो याला भाग जातो, पण याच्यातली मूळ संख्या जर तुम्हाला म्हटली तर ना 21 मुळे ना 35 मुळे ना 105 मुळे, मूळ संख्या आहे 7. ठीक आहे, पुढे जाऊया. सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या व सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या यातील फरक किती? तर सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या जर तुम्ही घेतली तर ती येते 98 आणि सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या घेतली तर ती येते 11. सो 98 मधून 11 गेले 87. 87 तुमचं करेक्ट आन्सर आहे. 25 एप्रिलला रविवार आहे, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल?
25 एप्रिलला रविवार आहे तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा शनिवार. आता बघा 25 एप्रिलला काय आहे मित्रांनो? रविवार आहे, बरोबर का? आणि एप्रिल महिना जर तुम्ही बघितला तर एप्रिल महिना असतो बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिना असतो 30 दिवसाचा. सो 26, 27, 28, 29 आणि 30. ठीक आहे. सो बघा रविवार 26 एप्रिलला येईल सोमवार, 27 एप्रिलला येईल मंगळवार, 28 एप्रिलला येईल बुधवार, 29 एप्रिलला येईल गुरुवार, 30 एप्रिलला येईल शुक्रवार. 30 एप्रिलला शुक्रवार आला तर 1 मेला ऑब्विसली येणार आहे त्याचा पुढचा दिवस तो म्हणजे शनिवार. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. मराठी बाराखडीमध्ये डॅश 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 स्वर व व्यंजने आहेत. तर मराठी बाराखडीमध्ये 12 स्वर व 34 व्यंजने आहेत. नवीन जी आर नुसार याची संख्या बदललेली आहे ती तुम्ही पुस्तकात बघू शकता. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? तर पृथ्वीवर मित्रांनो एकूण 7 खंड आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मोठा खंड जर तुम्हाला विचारला तर सर्वात मोठा खंड आहे मित्रांनो आशिया खंड. सर्वात मोठा खंड आहे आशिया खंड. आणि सर्वात लहान खंड तुम्हाला जर विचारला 7 नंबरचा तर तो आहे ऑस्ट्रेलिया. कोकणातील घरांच्या भिंती डॅश 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 दगडाच्या आहेत. तर कोकणातील घरांच्या भिंती या जांभा दगडांच्या आहेत. पुलिंगी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. त्यातला पुलिंगी शब्द आहे बघा वृक्ष. वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता आहे? तर वधू या शब्दाचा अनेकवचनी शब्द वधूच आहे. दैनिक, साप्ताहिक, डॅश डॅश डॅश, मासिक, त्रैमासिक त्याच्यामध्ये परफेक्ट बसतो शब्द पाक्षिक. दैनिक रोज प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक 7 दिवसाला, पाक्षिक 15 दिवसाला, मासिक महिन्याला आणि त्रैमासिक 3 महिन्याला. सो पाक्षिक. सचिन व सौरभ यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे. सौरभ सचिनपेक्षा 30 वर्षांनी लहान आहे तर सचिनचे वय काय हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करूया सचिनचं वय x कन्सिडर करूया. ठीक आहे. तर सचिनचं वय x कन्सिडर केलं तर सौरभ सचिनपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. सो सौरभचं वय होईल x - 3. ओके. आता यांच्या वयाची बेरीज 19 वर्ष आहे. सो x + x - 3 = 19. ट्वाइस x - 3 = 19. ट्वाइस x = 22. सो x = 11 आणि x आपण कन्सिडर केलं होतं सचिनला. सो सचिनचं वय राहील 11 वर्ष. पुढे जाऊया. पारशी लोकांचे 9 वर्ष म्हणजे हा सण होय. तर पारशी लोकांचे 9 वर्ष म्हणजे असतो बघा पतेती हा सण. त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज किती अंश असते? तर त्रिकोणांच्या 3 कोनांची बेरीज 180 डिग्री सेल्सिअस असते. 180. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऍक्च्युली इथं पाहिजे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही असं पाहिजे. इथं कोणता नाही. त्याचा करेक्ट आन्सर आहे खग. खग म्हणजे विहंग किंवा पक्षी होतं. भास्कर, रत्नाकर, सुधाकर हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सो याचा करेक्ट आन्सर येईल बघा ऑप्शन नंबर 4. 74चं उत्तर काय येणार आहे मित्रांनो? 74चं उत्तर येणार आहे बघा ऑप्शन नंबर 4. बरोबर. पुढे जाऊया. 75व्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर महाराष्ट्राची उपराजधानी आहे बघा नागपूर, ऑरेंज सिटी. राईट बंधूंनी कशाचा शोध लावला? तर राईट बंधूंनी विमानांचा शोध लावला. खालीलपैकी कोणता पुरस्कार चित्रपटाशी निगडीत नाही? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा खालीलपैकी कोणता पुरस्कार चित्रपटाशी निगडीत आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. लेटेस्ट मध्ये हा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. यांना प्रदान करण्यात आलेला आहे. रजनीकांत सुपरस्टार आहेत साऊथचे. डॅश 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 हा तारा आहे. तर सूर्य हा एक तारा आहे. विष्णू वामन शिरवाडकर हे कोणाचे नाव आहेत? तर विष्णू वामन शिरवाडकर हे कवी कुसुमाग्रज यांचं नाव आहे. तो पण नाव. राज्यातील नवसंजीवन योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकाशी संबंधित आहे? राज्यातील नवसंजीवन योजना ही आदिवासी या समाज घटकाशी संबंधित आहे. खालीलपैकी विषाणूंपासून होणारा रोग कोणता? तर विषाणूंपासून होणारा रोग आहे बघा हेपॅटायटिस बी व्हायरस. नाव तुम्ही ऐकलं असेल, अमिताभ बच्चन यांना आहे. काकोरी कटाशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते? तर काकोरी कटाशी संबंधित व्यक्तिमत्व आहे बघा रामप्रसाद बिस्मिल. कवटीमधील सांधे कोणत्या प्रकारचे असतात? तर कवटीमधील सांधे अचल असतात, त्याची मुवमेंट होत नाही. हाडांमध्ये हा तंतुमय पदार्थ असतो. त्याचं करेक्ट आन्सर आहे कोलाजन. कोलॅजन हा तंतुमय पदार्थ हाडांमध्ये असतो.
भारत देशात वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर भारत देशातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो बघा 21 जून. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला किल्लेदार कोणता होता? तर तो होता उदयभान. खालीलपैकी कोणते ज्ञानेंद्रिय नाही? खालीलपैकी कोणते ज्ञानेंद्रिय नाही? तर मेंदू हा ज्ञानेंद्रिय नाहीये. कोणकोणते ज्ञानेंद्रिय असतात मग? जीभ आहे, डोळे आहे, नाक आहे, कान आहे. जीभ, डोळे, नाक, कान, बरोबर का? आणि अजून एक कोणतं राहिलं? त्वचा. हे काय तो 5 ज्ञानेंद्रिय आहेत, लक्षात ठेवा. मेंदू याच्यामध्ये येत नाही. कोणत्या कार्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन आणि प्रसरण होत असते? हृदयाचे कशासाठी होत असते? रक्ताभिसरण, ब्लड फ्लो, बरोबर का? पंपिंग होतं हार्टचं. ही जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी आहे. तर विटॅमिन बी अँड सी, विटॅमिन बी अँड सी आर वॉटर सोल्युबल विटॅमिन. वॉटर सोल्युबल म्हणजे ही मित्रांनो पाण्यात विरघळतात. आणि अडेक विटॅमिन ए, डी, ई, के आर फॅट सोल्युबल विटॅमिन म्हणजे ही मेदात विरघळतात, लक्षात ठेवा. कोनेरू हम्पी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोनेरी हम्पी ही ऍक्च्युली खेळाडू आहे, फिमेल आहे आणि यांचा संबंध येतो बुद्धिबळाशी. महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो? महाराष्ट्राचा भूप्रदेश समशीतोष्ण या हवामान पट्ट्यात येतो. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती? ऑप्शन मधून याला सॉल्व्ह करायचं. बघा, एकूण 50 संख्या आहे, बरोबर का, मोर व हरणांची, आणि पायांची संख्या 144 आहे. सो आपण हा पर्याय उचलू पहिला की 28 मोर आहेत. सो 28 मोर म्हणजे याचे पाय किती होईल? 28 गुणिले 2 56 पाय. बर, पुढे जाऊया. हरणे, बरोबर का? तर हरणे किती आहेत मित्रांनो? 22, आणि हरणाला असतात 4 पाय, मोराला 2 पाय. सो 22 चोक 88 पाय. टॅली करूया. 56 प्लस 88, 8 6 14, 4 अच्छाला 1, 8 5 13 14, 144. खूपच छान उत्तर आपल्याला मिळालेले आहे ऑप्शन नंबर 1. सो ऑप्शनहून तुम्हाला याला सॉल्व्ह करायचे आणि 28 आणि 22 ची टोटल सुद्धा होते 50. चला पुढे जाऊया. मोतीबिंदू डॅश 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 यातील दोषामुळे होतो. तर हा जो मोतीबिंदू आहे हा नेत्रबिंगातील दोषामुळे होतो. मानवामध्ये कोणत्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती केली जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे यकृतामध्ये पित्ताची निर्मिती केली जाते. ओल्या कचऱ्यापासून काय मिळवतात? तर ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस मिळवला जातो. महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालखंडात पडणारा पाऊस अरबी समुद्रावर येणाऱ्या कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पडतो? तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून. कानात किती हाडे असतात? तर कानात 3 हाडे असतात. स्टेप्स नावाचं जे हाड आहे ते कानातच आहे सर्वात लहान हाड. सर्वात लहान हाड आपल्या शरीरातलं स्टेप्स नावाचं कानात असतं. आणि सर्वात मोठं हाड जर तुम्हाला विचारलं तर आपल्या बॉडीतलं मांडीमध्ये असतं फिमर नावाचं. पुढे जाऊया. विद्युत बल्ब कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर विद्युत बल्ब मध्ये टंगस्टन याची तार वापरली जाते, कारण याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे मित्रांनो तो खूप हाय आहे. खूप हाय मेल्टिंग पॉइंट टंगस्टनचा आहे. शहराचा पहिला नागरिक कोणाला मानला जातं? तर महापौरला शहराचा पहिला नागरिक मानलं जातं. शेवटचा प्रश्न. 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महिला बॉक्सरचे नाव काय? तर त्या होता मेरी कॉम. यांनाच आपण सुपर मॉम म्हणून सुद्धा ओळखतो, बरोबर का? ठीक आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोटल तुमचा जो पेपर आहे 100 प्रश्नांचा तो सॉल्व्ह करून घेतला. मित्रांनो पेपर होता बघा हा 2017चा गट ड चा पेपर शिपाई या पदासाठी. टेलिग्रामवर इथं मी टाकलेला सुद्धा, याचे आन्सर सुद्धा तुम्हाला आता मी दिलेली आहेत, आन्सर की सुद्धा टाकून दिली. इथून तुम्ही पेपर डाउनलोड करू शकता. ठीक आहे. उपक्रम कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहा. चला 100 प्रश्न तुमच्या नजरे घालून गेले PYQ चे आरोग्य विभागाचे. ओके. तुम्हाला जर आरोग्य विभागाचे बॅचेस जॉईन करायचे असेल मित्रांनो तर आरोग्य सेवकची बॅच 2 तारखेपासून सुरू आहे. इथं तुम्ही बघू शकता. हे एज्युकेटर्स आहे. मी स्वतः तुम्हाला तांत्रिक टेक्निकल जो पोर्शन आहे तो कव्हर करून घेणार आहे. 30 जून पासून माझा चालू होणारे क्लासेस. एका महिन्यामध्ये पूर्ण पोर्शन संपेल आणि 2 जून पासून या आरोग्य सेवक बॅचला मित्रांनो स्टार्ट झालेलं आहे. पोलीस भरतीच्या सुद्धा बॅचेस आहेत. सध्या ऑफर चालू आहे बघा. 3 महिन्याच्या प्लस सबस्क्रिप्शनवर 1 महिन्याचे मोफत आणि 2
महिन्याच्या प्लस सबस्क्रिप्शन, सॉरी 1 वर्षाच्या प्लस सबस्क्रिप्शन 2 महिने मोफत. ही ऑफर चालू आहे, लवकरात लवकर ऑफर संपणार आहे. सो तुम्ही काय करा, पटकन एनरोल करून घ्या. लवकरच प्लॅन जे मित्रांनो ते सुद्धा वाढणार आहेत महाराष्ट्र भरती एक्झामचे. सो तुम्ही सबस्क्रिप्शन घेणं आवश्यक आहे. 2 वर्षाचं घेत असाल तर 7,200, 1 वर्षाचं घेत असाल तर 4,600 मध्ये पडतं, 6 महिन्याचं काहीतरी तुम्हाला 3,900 मध्ये पडतं आणि 3 महिन्याचं फक्त 2,000 मध्ये पडतं. तुमच्याकडे कॉईन्स असतील तर त्या कॉईनचे 10% ऑफ एक्स्ट्रा मिळतील. माझ्या प्रोमो कोडचे 10% ऑफ एक्स्ट्रा. सो असा टोटल तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. काही जर अडचण असेल प्लस घेण्यासंदर्भात, बॅच तुम्हाला लावायची असेल आरोग्य सेवकची, ठीक आहे, तर मला तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट मित्रांनो साधू शकता. फक्त 2,000 रुपयामध्ये 4 महिने तुम्हाला मिळते. तर नक्कीच आरोग्य विभागाची परीक्षा देत असाल 7 आणि 8 ऑगस्टला तर बॅच जॉईन करून घ्या 2,000 रुपयामध्ये. हे एमपीएससीचे प्लॅन्स आहेत. ज्याला एमपीएससीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे प्रोमो कोड तिथेही आपला यूज होतो. आणि हे कंबोचे प्लॅन आहेत ज्याला कंबो सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.